दादा, ओ दादा, घरी कोणी नाही आहे का? कोणीच नाही येऊन राहिलं बाहेर. एवढ्या वेळची आवाज देत होत. अरे बाबा तर इथं झोपलाय वाटते. बाबा, ओ बाबा. बाबा तर झोपले आहे बाई, काय करू आता? कोण मालूताई? कशा काय आला मालूताई? फोन नाही काही नाही, अशा अचानक फोन तर करायला पाहिजे होता. या ना घरात, या ना. वहिनी, मी काही घरात बसायला नाही आली. दादा कुठं गेले ते सांगा. बाबा तर हे 2 वर्षापासून असेच पडून आहे. आता काय करू मी? अहो मालूताई, दादा बाहेर गेले, येतीलच थोड्या वेळात. बसा ना तुम्ही, तिथं खुर्ची आहे, बसा. नाही तर आतमध्ये या. अय वहिनी, मी काही इथं बसायला नाही आली. दादा कधी येते ते सांगा मले. आणि मी केव्हाची फोन लावून राहिली तर माझ्या फोनही नाही उचलून राहिले. तुम्ही लावून पहा बरं फोन त्याले. बरं बरं, येतातच दादा. तुम्ही बसा तर खरी थोडा वेळ. दादा येतीलच लवकर. असं कोणतं अर्जंट काम होतं बाई? कोणतं काम असन तवाच आली ना मी. मले दादालेच सांगायचं आहे, मी तुमच्या जवळ नाही सांगत. अहो ताई, तर थोडं शांत व्हा ना. तुम्हाला कोणतं काम आहे तर मला सांगा. माझ्या ऐकून तुमचं काम सुटत असल तर मी करेल ना. अय वहिनी, तुम्ही आतापर्यंत कोणत्या अडचणी दूर केल्या मिळाल्या? मी तुम्हाला नाही सांगत, मी दादा आल्यावरच सांगेन. मालूताई बसा तुम्ही, मी पाणी आणते तुमच्यासाठी. शांत. मालू आली का वा? कवा आली हो बाई? ते पायी पण आली. हा बस बस. कवा आली तू? बरी आता आज? सांग. हो, हा, बरी बस आहे. बस बस. कशी काय आली मालू तू? फोन नाही केला, काय नाही, आधी मध्येच आली तू. ओ आई, बाबाची तब्येत खराब होती म्हणून मी बाबाला भेटायला आली. आणि मला थोडस दादा सोबत काम आहे ना. कोणतं काम आहे बाई दादा संग? ओ आई, मी तुले सांगून राहिली, टाकायला जाऊन भांडं पण मायाच्यानं काही होत नाही. आणि मला हाय अर्जंट पैशाचं काम. आणि आता ती शेती आहे ना आपली, ते विकून मला हिस्सा पाहिजे. आता तू ह्यो काय की शेतीवरून हिश्शावर आली का व? हा, वावर विकायला होतं का पोराले? हिस्सा मागायला आली तू? असं कोणतं काम पडलं बाई तुले पैशाचं? व आई, मी तुला सांगून राहिली, मी आतापर्यंत म्हटलं काय? आतापर्यंत त्या पोरानं खाल्लं ना त्या वावरातलं सगळं. आणि तसंही मायबापाच्या प्रॉपर्टीत मुलीचा हिस्सा असते. आणि माझ्या अंगावर लय कर्ज झालं बाई. मी तुला सांगून राहिली, मले ते वावर का काही करा, पण मला हिस्सा पाहिजे म्हणजे पाहिजे. का हो मालू, तुला आतापर्यंत कोण्या गोष्टीची कमी केली का त्यानं? सगळंच काही केलं ना. ते आलं, लग्न केलं, ते दिवाळी रसाई सगळं सगळंच केलं त्यानं. आणि तू म्हणतो त्यानं खाल्लं, तर ते रात दिवसा मेहनत करते, ते नाही खाईन तर कोण खायन? मालूताई, हे घ्या पाणी. शांत व्हा थोड्याशा. तुमच्या अंगावर किती कर्ज आहे? हो वहिनी, तुम्हाला गंमत सुचून राहिली नाही का? मग इकडे माझ्या गळ्याला फाशी लागली आणि तुम्ही मला कर्ज विचारून राहिले. आहे का तुमच्याजवळ एवढे मोठे पैसे देता का मग तुम्ही? ताई सांगा ना, किती आहे तुमच्या अंगावर कर्ज? अहो वहिनी, आता सांगू काय तुम्हाला माझ्या अंगावर किती कर्ज आहे? तर 3 लाख रुपये आहे. 3 लाख रुपये आहे का तुमच्याजवळ? देता का तुम्ही? चालल्या मोठ्या इथं विचाराले. पाय तू सून पैशाचं नाव घेतल्याबरोबर खाली मान टाकून गेली. हाय का एवढे मोठे पैसे तुमच्या जवळ? म्हणून मी तुम्हाला वावर विकायला लावून राहिली. मोठं कर्ज कसं केलं हो तू? या कायच्यासाठी केलं हो कर्ज 3 लाख रुपये? अहो आई, तुला माहित नाही का? मी एवढं मोठं घर बांधलं, त्याच कर्ज झालं ना. त्या ठेकेदाराचे पैसे आहेत, तो यूज पडून राहिला ना. अजून काय सांगू तुले, लय कारण आहे माझ्यावर कर्ज व्हायचं. अहो बाई, तुला पहिलेच सांगितलं होतं, गरिबानं लहानसच घर बांधा, कर्ज काढून घर नाही बांधा. एवढे मोठे पैसे करून ठेवले, कुठचे पैसे देतील? त्या बापाले पैसे लावता लावता परेशान आहात ते. हो ताई, हे घे जा. आता हे काय होय आणलं वहिनी तुम्ही? जा, मी पेढे गिडे नाही खात. अहो उघडून तर पहा. हे घ्या. काय आहे आता याच्यात? माय वहिनी, हे तर तुमच्या लग्नाचे दागिने होय. हे माझ्याजवळ कायले आणले आणि मला दाखवून राहिले? हो ताई, ते माझ्या लग्नाचे दागिने होत. माझ्या बाबांनी करून दिले होते. त्यावेळेस त्याची किंमत 1 लाख रुपये होती. आता त्याची किंमत 4-5 लाख रुपये असेल. तुमचं कर्जही फेटून जाईल आणि तुम्हाला बचत पण होईल. घेऊन घ्या. माय वहिनी, तुम्ही मला हे दागिने देऊन राहिले, मी तुम्हाला समजू शकली नाही हो. मी तो खूप मोठ्या मनाच्या निघाल्या. माफ करा मला. पाहिलं का पोरी? पाय तिचं मन किती मोठं आहे. एवढी मोठी वस्तू दिली तुले. आई, त्यात हिस्सा तुले भेटणारच होता. हा, पण तू एका कर्जासाठी त्याची औक्ष भरायची शिदुरी विकायला होता का? त्यासाठी, त्या कर्जासाठी एवढं मोठं दागिना विकायले, आणि त्याजवळ तेवढं मोठं असून ते विकलं काऊन नाही? हो आई, चुकले मी, मला समजलंच नाही हो.
वहिनी मला माफ करा, मी आता मला नको हे तुमचे दागिने हे घ्या. बरं बरं, बसा तुम्ही, मी चहा मांडते आणि जेवण पण करून जा. तुमचे भाऊ येतच असतील, त्यांची भेट पण करून जा.